उमेदवारीवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही गटांमध्ये नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळतंय। शिर्डी लोकसभा मतदारसंघ सुद्धा त्यातीलच एक। शिर्डीमधून उमेदवारीसाठी आग्रही असलेले पण उमेदवारी न मिळाल्याने ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप यांनी तर थेट पक्षाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर आता घोलप शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। तसं तर त्यांनी जेव्हा पदाचा राजीनामा दिला होता तेव्हाच ते भाजप किंवा शिंदेंच्या शिवसेनेचा मार्ग निवडतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती। मात्र आज त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतो। ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ते आतापर्यंत नेमकं काय झालंय पाहूयात। बबनराव घोलप हे सामाजिक कार्यातील एक मोठं नाव। सामान्य घरातून येणाऱ्या घोलप यांना गरिबी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांबाबत जाण होती। त्यातूनच त्यांनी समाज कार्याला सुरुवात केली। त्यांचं काम नोटीस केलं ते स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी। बाळासाहेब घोलप यांच्या कामाने इतके प्रभावी झाले होते की त्यांनी स्वतःहून पत्र पाठवत घोलप यांना विधानसभेची उमेदवारी देऊ केली। साल होतं 1985। या पहिल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, मात्र त्यांनी मतदारसंघातील काम अविरत सुरू ठेवलं। परिणाम दिसला 1990च्या निवडणुकीत। 1990च्या निवडणुकीत बबनराव घोलप देवळाली मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार झाले। 1995ला शिवसेना पक्ष सत्तेत आल्यानंतर पहिल्या विधानसभेतच डायरेक्ट मंत्री म्हणून घोलप यांच्या गळ्यात माळ पडली। मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात घोलप यांच्याकडे समाज कल्याण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती। तेव्हा चर्मकार समाजाच्या या नेत्याने आपला समाज गोळा केला। सुरुवातीला छोट्या मोठ्या 200 संघटना विसर्जित करून महाराष्ट्रीय चर्मकार संघाची स्थापना केली आणि पुढे देश पातळीवर राष्ट्रीय चर्मकार महासंघाची गुढी सुद्धा घोलप यांनीच रोवली। चीनच्या बीजिंग इथे अर्थसंकल्प मांडणारे जगातील पहिले मंत्री ठरले। महिलांसाठी 33% आरक्षण देऊन स्वतंत्र बजेट मांडलं। पण समाजसेवक अण्णा हजारे यांनी घोलप यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता, त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। 1995 ते 1999 असा त्यांचा समाज कल्याण मंत्री म्हणून कार्यकाळ राहिला। 1990ला पहिल्यांदा आमदार झालेले घोलप 2009 पर्यंत सलग 5 टर्म आमदारकी जिंकले। खत्री आयोगाची स्थापना, भटक्या जमातीची अ, ब, क, ड अशी विभागणी करून त्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून देणं, शासनाच्या माध्यमातून समाजाला 350 आश्रमशाळा, 300 वसतिगृह, 6 सूतगिरण्या आणि 400 वृद्धाश्रम उभी करणं अशी कामं घोलप यांच्या नावे आहेत। आपल्या देवळाली मतदारसंघात त्यांनी वालदेवी नदीवर लहान बंधारे बांधण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न सुद्धा सोडवला होता। सामाजिक कार्याव्यतिरिक्त कलाप्रेमी म्हणून सुद्धा बबनराव घोलप यांना ओळखलं जातं। नीलांबरी, शेगावीचा राणा गजानन, सत्य साईबाबा अशा काही चित्रपटांसहच राजा शिवछत्रपती सारख्या मालिकेची निर्मिती सुद्धा घोलप यांनी केली आहे। शिवाय बऱ्याच चित्रपटांत आणि मालिकांमध्ये अभिनेता म्हणून सुद्धा ते झळकले आहेत। अनेक कलाकार निर्मात्यांना नेहमीच ते मदत करत असतात। 2010 पासून त्यांच्यावर शिवसेनेच्या उपनेतेपदाची जबाबदारी होती। 2014 मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातून घोलप यांना उमेदवारी सुद्धा मिळाली होती, पण भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना उमेदवारी मागे घ्यावी लागली। पण याच वर्षी त्यांचे पुत्र योगेश घोलप देवळालीमधून आमदार झाले। शिवसेनेत फूट पडली त्यानंतर घोलप ठाकरेंसोबत राहिले। 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी घोलप इच्छुक होते। त्यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला होता, पण एंट्री झाली भाऊसाहेब वाकचौरे यांची। ठाकरे गटाने शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षात प्रवेश दिला। वाकचौरे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याने घोलप नाराज झाले आणि त्यांनी सप्टेंबर 2023 मध्ये उपनेतेपदाचा राजीनामा दिला। त्यानंतर पक्षाकडून शिर्डी मतदारसंघाची जबाबदारी काढून घेतल्याने पक्षात डावललं जात असल्याचा आरोप करत 15 फेब्रुवारी 2024ला शिवसेना सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा बबनराव घोलप यांनी दिला। राजीनामा दिल्यानंतर घोलप भाजप सोबत जातील असं बोललं जात होतं। त्यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींची भेट सुद्धा घेतली होती। सोबतच त्यांनी एकनाथ शिंदेंसोबतही चर्चा केल्याची माहिती मिळाली होती। मात्र 50 वर्ष शिवसेनेला दिलेल्या या शिवसैनिकांनी पुन्हा शिवसेनेला पर्याय शिवसेनाच निवडल्याचं दिसतंय। सध्या तरी आपली नवी इनिंग पुन्हा एकदा शिवसेनेतून सुरू करायला घोलप सज्ज झालेत।
बबनराव घोलप यांच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।